स्ट्रगलर साला ही YouTubeवरची जर का सीरीज तुम्ही बघितलेली असेल, तर त्याचंच एक्सटेंडेड व्हर्जन म्हणून आपण या चित्रपटाला मोजू शकतो. ज्याचं नाव आहे मामाच्या गोव्याला जाऊया. आता मामाच्या गावाला जाऊया तसंच त्यांनी ते गोव्याला केले. असंच वेगवेगळे संदर्भ अख्ख्या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे ॲक्चुअली या चित्रपटात शिव्या आहेत. पण त्या शिव्यांमधले अक्षरं बदललेले आहेत. जसं की गावालाचं गोव्याला केलंय अगदी तसंच. अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या चित्रपटामध्ये. एक-एक करून जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. तर लेखक, दिग्दर्शक आणि स्वतः निर्माते आहेत विजू माने. काहीतरी वेगळं करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळे त्या प्रयत्न करता नक्कीच त्यांचं कौतुक करायला पाहिजे. तर कास्टिंगमध्ये आपल्याला दिसतायत कुशल बद्रिके, संतोष जुवेकर, अंकुश चौधरी आणि बाबा. तर प्लॉट खूप सिंपल आहे चित्रपटाचा. हे 4 मित्र आहेत. हे गोव्याला जातात आणि तिथे गेल्यानंतर ते वेगवेगळ्या अडचणींमध्ये सापडतात. त्यांना एकमेकांबद्दल बऱ्याचशा नवीन गोष्टी कळतात आणि यानंतर त्यांना 3 मुलीसुद्धा भेटतात. तर ह्या सगळ्या गोष्टींमधनं ते आता कसे बाहेर पडतील आणि कोण कोणाला नक्की धोका देतंय, ह्या सगळ्या गोष्टी बघण्याकरता तुम्हाला मामाच्या गोव्याला जाऊया हा सिनेमा बघावा लागेल. सगळ्यात आधी पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट्सबद्दल बोलूया. सगळ्यात पहिली गोष्ट, या चित्रपटाची मांडणी करण्याचा जो प्रयत्न त्यांनी केलाय, तो फार आगळा-वेगळा आहे, नवीन आहे. अर्थात याच प्रकारची मांडणी आपण यामागे प्रदर्शित झालेला सिनेमा होता बोल बोल राणी, ज्याच्यामध्ये सई ताम्हणकर आणि वेगवेगळे कलाकार होते. तर तो चित्रपटसुद्धा याच पद्धतीचा होता. एकच घटना असते, पण ती 3 ते 4 वेगवेगळ्या लोकांच्या पर्स्पेक्टिव्हने म्हणजे त्यांच्या दृष्टिकोनातनं मांडली जाते. तर अशा पद्धतीचा एक वेगळा अटेम्प्ट यांनी केलेला आहे. सो विजू माने यांना त्याचं श्रेय नक्कीच जातं. चित्रपटाचा पुढचा पॉझिटिव्ह पॉइंट आहे, काही पंचेस डेफिनेटली लँड होतात. तुम्हाला थोडंफार हसायला नक्कीच येतं. जसं की टूथपेस्ट बद्दलचा एक सीन आहे, तिथे मला जेन्युइनली हसायला आलं होतं. पुढचं पॉझिटिव्ह पॉइंट, चित्रपटाचं संगीत जे आहे, बीजीएम जे आहे, तर ते फार फ्रेश तुम्हाला जाणवेल, नव्या स्टाईलचं जाणवेल, नव्या पिढीच्या हिशोबाचं थोडंफार जाणवेल, जे मला आवडलं. पुढचं पॉझिटिव्ह पॉइंट, चित्रपटामध्ये ना बोरिवली फास्टशी रिलेटेड एक कुशल बद्रिकेचा मोनोलॉग आहे, जो फार भारी लिहिलाय. म्हणजे लिखाण त्या पर्टिक्युलर एका सीनचं मला खूप जास्त आवडलं. भारी होतं आणि ज्या इंटेन्सिटीने कुशल बद्रिकेने तो मोनोलॉग अख्खा डिलिव्हर केलाय, ते पण भारी होतं. आणि आता सगळ्यात शेवटची पॉझिटिव्ह गोष्ट या चित्रपटाची, ती म्हणजे या चित्रपटामध्ये मराठी सिनेमांची वेगवेगळी नावं फार सुंदररित्या अधून-मधून अशी पेरलेली आहेत आणि ती आपल्याला जसजशी कळतात तसतसं चेहऱ्यावरती एक मंद-मंद हास्य, स्मितहास्य अगदी उमटत राहतं. अँड नाऊ अनफॉर्च्युनेटली लेट्स गेट रेडी फॉर द निगेटिव्ह ॲस्पेक्ट्स टू. सगळ्यात पहिली गोष्ट, या चित्रपटामध्ये काही पंचेस हे लँड जरूर होतात, पण काही पंचेस इतके स्ट्रेची आहेत, क्रिंज झोनमध्ये जाताना ते आपल्याला दिसतात. काही ठिकाणी कॉमेडी अजिबात वर्क होत नाही आणि खूप स्ट्रेची जाणवते, जी अनबेअरेबल होते काही ठिकाणी. त्याचप्रमाणे ह्या सगळ्या गोष्टींमुळे काही ठिकाणी खूप ओव्हर ॲक्टिंग करतायत ॲक्टर्स, असंही आपल्याला जाणवत राहतं. अर्थात कॉमेडी जॉनर असल्यामुळे काही गोष्टी आपण अगदी पचवून घेऊ शकतो, पण बऱ्याच ठिकाणी ती आपल्याला अतिशयोक्ती वाटू लागते. चित्रपटाचा पुढचा निगेटिव्ह पॉइंट हा फार महत्त्वाचा, याला मी अधोरेखित करीन, की चित्रपटामध्ये एकच घटना 3 वेगवेगळ्या पर्स्पेक्टिव्हने मांडण्याच्या नादात काही ठिकाणी तो जेन्युइनली रिपिटेटिव्ह जाणवतो. पुढची निगेटिव्ह गोष्ट, चित्रपटाचं लिखाण हे आपल्याला खूप सिंपल वाटेल, खूप काही आगळं-वेगळं ऑफर नाही करत. म्हणजे खूप हायज अँड लोजमध्ये नाही जात चित्रपटाची कथा. सेम आपल्या 2000च्या काळातले चित्रपट जे होते, तर त्या चित्रपटांची वाइब आपल्याला येत राहते. म्हणजे आता याचंच थोडंसं एक्सटेंडेड मी तुम्हाला एक्सप्लेनेशन देताना हे उदाहरण देईल, की भागम भाग, हेराफेरी, फिर हेराफेरी या चित्रपटांचे जे क्लायमॅक्स होते, जर का तुम्हाला आठवत असतील, तर सेम तशाच पद्धतीचा क्लायमॅक्स आपल्याला इथे पाहायला मिळतो, जो खूप पुअरली एक्झिक्यूट केलेला आहे. कारण क्लायमॅक्सच असा असल्यामुळे आपण बाहेर आल्यानंतर ती निराशा आपल्या मनामध्ये नक्कीच राहते. पुढची निगेटिव्ह गोष्ट, चित्रपटामध्ये 2 व्यक्तींचा स्पेशल कॅमिओ आहे. तर चित्रपट वेगवेगळ्या पर्स्पेक्टिव्हने ज्यावेळेला आपल्यासमोर मांडला जातो, तर त्या 2 व्यक्तींच्या पर्स्पेक्टिव्हने तो मांडला जातो. पण जेव्हा त्या 2 व्यक्ती स्क्रीनवर येतात आणि त्यांच्याशी आता एक कोणीतरी व्यक्ती आहे जी डिस्कशन करते, तर ते ज्यावेळेला आपण बघतो ते खूप जास्त जाणवतं आणि त्याच्यामुळे काय होतं, चित्रपटाचा हात हळू आपण सोडू लागतो. ओव्हरऑल हा चित्रपट माझ्यासाठी 2 स्टार्स होता आउट ऑफ 5. हा होता माझा रिव्ह्यू मामाच्या गोव्याला जाऊया या चित्रपटाबद्दलचा. तुमचं काय म्हणणं आहे एकूणच या चित्रपटाबद्दल? आणि अख्खं थिएटर ॲक्चुअली चांगल्यापैकी भरलेलं होतं, ते बघून मला भारी वाटलं आणि वेगवेगळ्या वयोगटातली माणसं आलेली होती आणि त्यांना ॲक्चुअली हसायला येत होतं बऱ्याच सगळ्या गोष्टींवरती. वेगवेगळ्या जनरेशनची ती असल्यामुळे कॉमेडी हा खूप सब्जेक्टिव्ह मॅटर असतो, आपण नेहमीच सांगत आलोय. तर त्याच्याचमुळे तुमचा एकूण कसा अनुभव होता या चित्रपटाबद्दलचा कमेंट सेक्शनमध्ये कळवू शकता. बाकी एक गोष्ट नक्कीच आहे, की या चित्रपटाचा सेम पॅटर्न स्ट्रगलर साला या सीरीजसारखा आहे, YouTube सीरीजसारखा. पर्सनली मला डबल मीनिंगच्या शिव्या किंवा डबल मीनिंगचे शब्द ह्या सगळ्या गोष्टींमुळे मी एंटरटेन नाही होत. हा माझा टेस्ट आहे स्वतःचा. त्याच्यामुळे मला स्ट्रगलर साला ही सीरीज पण खूप काही अशी भन्नाट किंवा असं काही नाही वाटलं. मी 1 ते 2 आय थिंक एपिसोड्स बघितले होते. त्याच्यानंतर मी पुढे नाही बघितली. मे बी काही दुसऱ्या कारणांमुळे. पण ओव्हरऑल कारण मी त्या पर्टिक्युलर सीरीजची खूप अशी मोठी फॅन नाहीये. एकदम डाय हार्ड
की मग मला हे खूपच आवडेल. त्याच्यामुळे सिमिलरच पॅटर्न असल्यामुळे एकूणच असा माझा अनुभव हा ठरला. बाकी तुमचं काय म्हणणं आहे ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवू शकता. तुम्हाला हा चित्रपट हसवण्यामध्ये यशस्वी झालाय की नाही तेही कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि या 4 मित्रांपैकी सगळ्यात फेव्हरेट कॅरेक्टर तुमचं कुठलं होतं तेही कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि हो, स्पायडरमॅनचा रिव्ह्यू हिंदी चॅनलवरती लगेचच येतोय या पाठोपाठ. पीस आउट.